नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. पिंपरी चिंचवड महापालिका व योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने मोरवाडी येथे योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून योगाभ्यास केला. तर निरोगी आरोग्य व वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शहरातील अनेक नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून देखील आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. YCM रुग्णालयाच्या वतीने रक्तदान संकलन कार्यक्रम. YCM रुग्णालय रक्त केंद्रासाठी व पुणे शहरातील पुना हॉस्पिटल या रक्त केंद्राच्या वतीने श्री टिकेल कंपनीचे डॉक्टर राजेश पांढरी पांडे यांच्यासह कंपनीतील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांसाठी एक सामाजिक बांधिलकी जपत अप्रत्यक्षरित्या सेवा कार्यात सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण 275 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. किवळे EWS प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरांचा ताबा नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या किवळे येथील EWS गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. मार्च 2026 मध्ये घरांचा ताबा देण्याचे आश्वासन देऊन लाभार्थ्यांकडून आवश्यक रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही घरांचा ताबा मिळाला नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्जाचे हप्ते, सध्याचे घराचे भाडे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे नागरिकांवर दुहेरी आर्थिक भार पडत असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. चाकणमध्ये गांजा विक्री प्रकरणी 2 जण अटकेत तर 6 आरोपींवर गुन्हा दाखल. चाकण परिसरात गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. अली साजिद सिकलकर आणि संतोष कुमार मोहनलाल विश्वकर्मा यांना अटक करण्यात आली आहे. तसेच निखिल उर्फ दादा कांबळे, सलमान इनामदार, संकेत कौटकर आणि प्रवीण जाधव उर्फ बॉस यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान 18,100 रुपये किमतीचा 358 ग्राम गांजा जप्त केला असून चाकण उत्तर पोलीस पुढील तपास करत आहेत. चिंचवडमध्ये 8 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त. चिंचवडच्या वाल्यकरवाडी परिसरात अन्न सुरक्षा विभागाने छापा टाकून सुमारे 8,76,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी रेयान नोमान खान वय 20 राहणार आकुर्डी याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार रुस्तम खान, बाबर खान आणि गौस मोहिद्दीन कमाल शाह उर्फ बाबाभाई यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये बरसल्या हलक्या पावसाच्या सरी. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात रविवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. थेरगाव, भोसरी, पुनावळे, ताथवडे, पिंपरी आणि रावेत परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. अनेकांनी पावसाचा आनंद लुटला तर लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. देहरोडमध्ये अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला, 2 संशयित ताब्यात. देहरोड येथे जुन्या वादातून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलाच्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. एका पानटपरीजवळ झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि हल्लेखोरांनी कोयत्याने वार केला. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्याने पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी देहरोड पोलिसांनी 2 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. हिंजवडीत पिस्तूल बाळगणारा आरोपी अटकेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने हिंजवडीतील बोडकेवाडी परिसरात कारवाई करत रमेश नागेश भंडारी वय 43 राहणार हिंजवडी याला अटक केली आहे. आरोपीकडून 53,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. शस्त्रबंदी आदेश लागू असताना विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.